श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आईची कृपा आपल्यावर होत असली तरी आपल्याला कळून येत नाही, कारण आपल्याला आपल्यावरच विश्वास नसतो. आईची सेवा केल्यानंतर देखील मनात संशय असल्याकारणाने आपल्या सेवेला फळ मिळणं कठीण होतं. आपण आपल्या मनातला संशय दूर केला पाहिजे. त्यासाठी आपल्या इंद्रियांना आपण संतुलित करणं गरजेचं आहे. आपण पूजापाठ, प्रार्थना सर्व काही करतो, पण मनात कुठेतरी पाल चुकचुकत असते. म्हणूनच श्रद्धेचे फळ प्राप्त होण्यास वेळ लागतो. पण जेव्हा आपण हळूहळू नामस्मरणाची शक्ती समजू लागतो, तेव्हा हळूहळू मनातील भय, संशय दूर व्हायला सुरुवात होते. तेव्हा कुठे आपला विश्वास आपल्या भक्तीवर बसायला सुरुवात होतो. मग आपल्या आध्यात्मिकतेवर पण विश्वास बसतो आणि आपण स्वतःला आईला समर्पित करतो. तेव्हा आपण आईच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो व काही दिवसात यश देखील मिळतं. पण या सर्व प्रवासात आपल्याला खूप काही सोसावं लागतं, सहन करावं लागतं. जेव्हा आपण ह्या सर्व गोष्टींवर मात करतो, तसंच आपला विश्वास दृढ होतो आणि संशयाला मनात जागा उरत नाही, तेव्हा आपण खरं आईच्या आशीर्वादास प्राप्त ठरतो. आपल्या आयुष्यात नवी सुरुवात होते. तसंच आपलं मन स्वामीमय होतं व आपण आईची सेवा करतोच, पण इतरांना देखील ह्यासाठी प्रेरित करतो आणि मग आपलं आयुष्य स्थिरावतं. आपल्या जीवनात अशा गोष्टी घडण्यास सुरुवात होतात ज्याची कधी आपण अपेक्षा देखील केली नसते. म्हणूनच आपण नेहमी स्वतःला आईच्या नामात लीन ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला मनुष्य जन्म सार्थकी लागण्यात सक्षम ठरतो. श्री स्वामी समर्थ.